नमस्कार. मी शोभा जाधव. आज आज रक्षाबंधन स्पेशल अशी मी रेसिपी दाखवणार आहे. रक्षाबंधन सण हा जवळ आलेलाच आहे. तर ओल्या नारळाचा पदार्थ मी दाखवणार आहे. तर आणि रक्षाबंधन सण असल्यामुळे मी गोड पदार्थ दाखवणार आहे. तर ओल्या नारळाचं गोड पदार्थ म्हणजे तुम्ही ओळखलंच असेल. ओल्या नारळाची वडी मी दाखवणार आहे. तर आता मला साहित्य लागणार आहे. मी अख्खा एक नारळ मी खोवून घेतलेला आहे, वेळीवरती खोवलेला आहे. त्यानंतर मला लागणार आहे 6-7 बदाम मी घेतलेले आहेत, 6-7 काजू मी घेतलेले आहे आणि 5-6 मी वेलची सोलून घेतलेली आहे. आणि मला दूध लागणार आहे, अर्धा कप मी दूध घेणार आहे आणि थोडंसं मला साजूक तूप लागणार आहे. तर सर्वप्रथम साखर लागणार आहे. तर आता मी अशी मोठी वाटी आहे, तर आपण ह्याने मोजायचं आहे. जो नारळाचं आपण खोवून ठेवलेला किस आहे तो आपण आता ह्याच्यामध्ये मोजायचा आहे आणि तो आता ना असा दाबून भरायचा आहे, म्हणजे दाबून असं मोजायचं आहे. पूर्ण एक वाटी आहे, एक वाटी आणि थोडासा एवढासा जास्त भरती झालेला आहे. तर आता ह्याच प्रमाणात आपण साखर घ्यायची आहे. आता आपल्याला पूर्ण एक वाटी भरून साखर घ्यायची, कारण तो थोडासा चव जो जास्त आहे तो त्याच्यामध्ये ती साखर ॲडजस्ट होणार आहे. म्हणजे आपल्याला थोडी वाटी कमी वगैरे असं नाही, एक वाटी भरून मी साखर घेणार आहे आणि हा पूर्ण दाबून असा कीस एक वाटी आणि थोडंसं जास्त, त्याला ती साखर बरोबर होणार आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता सर्वप्रथम मी खलबत्त्यामध्ये आपण वेलची कुटून घेऊ. आता आपण खलबत्त्यामध्ये काजू थोडेसे जाडसर असे कुटून घेणार आहोत. असे थोडेसेच असे हे करायचे, वरती डेकोरेशनसाठी लागणार आहे. त्याचप्रमाणे आपण बदाम पण तसेच करून घेणार आहोत. बघू शकता, बदाम पण मी असे जाडसर कुटून घेतलेले. नंतर साखर आपण मोजून घेणार आहोत, एक वाटी. तुम्हाला कमी वापरायची तर कमी वापरू शकता. हे पण मी काढून घेतलेलं आहे. आता चला सुरुवात करूया. आपण खोबऱ्याची वडी बनवूया. सर्वप्रथम आपण गॅस पेटवणार आहोत. इकडे मी कढई ठेवणार आहे. कढई चांगली गरम होऊ द्यायची. इथे कढई गरम झालेली आहे. हा आपला टेबलस्पून असतो, तो असा एकच टेबलस्पून आपल्याला तूप घ्यायचं आहे. एक किंवा अजून थोडंसं घेऊया. गॅस कमी करायचा आहे आणि हे जे नारळ आपण खोवून घेतलेलं आहे ना, त्याच्यावर अलगद असं खूप नाही परतायचं आहे, हलका परतायचं आहे, थोडंसंच परतायचं आहे. म्हणजे अगदी असं ब्राऊन होईपर्यंत वगैरे नाही. म्हणजे फक्त ते असं ना तुपात जस्ट असं मिक्स करायचं. म्हणजे ते प्युअर तुपाचा फ्लेवर आहे ना, तो खूप छान येतो वडीला. आणि आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकणार. गॅस हळूच ठेवायचा आहे. साखर अशी छान मिक्स करून घ्यायची आहे. आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत अर्धा कप दूध. त्यात थोडी साय पण टाकायची, म्हणजे साईचं दूध असेल ना तर जास्त चांगलं.
आता हे छान मिक्स करायचं आहे आणि याला आता शिजू द्यायचं आहे. वेलची आपण नंतर टाकणार आहोत जेव्हा शिजते, तर हे चांगलं शिजू द्यायचं आहे. आता मिनिट असं करता नाही येणार, जोपर्यंत की असं घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपण शिजवणार आहोत त्याला. अगदी सोपी रेसिपी आहे ही, अगदी कोणीही बनवू शकतं. आणि आता याला साखरेचं असं पाणी सुटलं आहे, तर त्याचं साखरेचं पाणी आपल्याला असा गोळा होईपर्यंत आटवायचं आहे. त्याच्यामुळे आपण मंद गॅस करायचा आहे आणि मधून मधून हलवत राहायचं आहे. तर आपण प्रोसेस होऊ देऊया ही. बघू शकता मिश्रण आता आपलं शिजतं आहे आणि बऱ्यापैकी जरा थोडंसं असं घट्ट होत आलेलं. तर हे घट्ट होत असताना ह्या स्टेजला आपल्याला इथे वेलची टाकायची आणि वेलची पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता अजून आपण थोडंसं घट्ट होऊ देऊ. बघू शकता मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. आणि मी थोड्या प्रमाणात केलेलं आहे, एकच वाटीचं केलं आहे. तुम्हाला जास्त प्रमाण हवं असेल, समजा 2 वाटीचं हवं असेल तर त्या प्रमाणात तुम्ही प्रमाण वाढवून साखर हे टाकून करू शकता. आता मी असं छोटंसं ताट घेतलेलं आहे, त्या मी थोड्याच केलेल्या आहे. त्याला आता आपण तुपाचा हात लावणार आहोत. असं कडेला पण तूप लावून घ्यायचं आहे, असं मध्ये पण तूप लावायचं आहे. आणि हे मिश्रण आपण असं ताटामध्ये पसरवणार आहे. असं छान पसरून घ्यायचं आहे. आता संपूर्ण मिश्रण शिजायला जवळजवळ 10 ते 15 मिनटं मला लागली, म्हणजे तो गोळा बनून यायला. आणि आता हे उलटणीनेच मी फिरवलेलं आहे. पण आता काय आहे ना, थापली गेली पाहिजे ना, म्हणून थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि ते असं कढी थापायची. आणि आपण जी बदाम काजूची पेस्ट हे केलेली कूट केलेला थोडंसं जाडसर असं ते याच्यावरती असं पसरवायचं आहे. हे डेकोरेशनसाठी आहे. हे पण असं थोडंसं दाबायचं आहे त्याच्यामध्ये. थोडासा पाण्याचा हात घेतला ना, मग असं इतकं गरम नाही लागत आपल्याला. हे बघा, बघू शकता छानपैकी मिश्रण मी पसरवलेलं आहे. आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला, म्हणजे अगदी थंड पण नाही, थोडंसं मीडियम थंड झालं ना की सुरीला असं तूप लावायचं आहे आणि असं थोडंसं थोडं अगदी गरम असतानाच हे वड्या पाडून ठेवायच्या आहे आणि अगदी थंड झाल्यानंतर मग काढायच्या आहे. तर आपण हे आता जरा सेट व्हायला ठेवून देऊया. बघू शकता मिश्रण जरा थोडंसं असं कोमट असं राहिलं आहे, जरा म्हणजे घट्ट व्हायला आलं आहे. तर आता ह्या स्टेजला आपण काय करायचं आहे, असं सुरीला असं छान तूप लावायचं आहे आणि असं साईडने थोडंसं कोरून ठेवायचं आहे. म्हणजे ते थंड झाल्यानंतर आहे ना आपल्याला काढायला बरोबर आहे. तुम्हाला हवी त्या आकाराची वडी तुम्ही पाडू शकता. डाव्या हातानेच जमतं मला. जोपर्यंत थंड आहे ना तोपर्यंत आपण वडीचा आकार देऊ शकतो आणि नंतर थंड झाली की मग ती वडी बरोबर निघते.
अशा प्रकारे मी कट करून ठेवलं आहे. आता एकदम थंड होऊ द्यायचं आणि नंतर मग आपण वड्या काढूया. बघू शकता मिश्रण मी 1 तास असंच ठेवून दिलेलं आणि त्याच्यानंतर मी अशा छान वड्या पाडलेल्या आहेत. तर आपल्या ओल्या नारळाच्या वड्या तयार आहेत. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.